ते आज घरी नव्हते. परंतु बघा कसं असतं, वडील म्हणून आणि मुलगा म्हणून एक नातं वेगळं असतं. पण राजकीय आम्ही जे विचारधारा जी आम्ही निवडली आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे राजकीय विचारधारेच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित नाही. परंतु वडिलांच्या आणि मुलाच्या नात्यामधनं जर का त्यांच्या काही मनात असेल तर नक्कीच ते त्यांचं मत त्या ठिकाणी मांडतील. परंतु विषय असा आहे की त्यांनी निर्णय घेऊन आता बरेच महिने झालेत, त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे. आता मी फार पुढे निघून गेले, तेही फार पुढे निघून गेलेले आहेत. तर ही वैचारिक जी लढाई आहे ती समोर कोणी असलं तरी मी लढणार आहे. फोनवरून चर्चा वगैरे किंवा काही राजकीय चर्चा तर अशी कुठलीच झाली नाही. मुलगा शुभेच्छा म्हणून काय एक मुलगा म्हणून आणि वडील म्हणून असे काही नाही, असं काही झालं नाही झालं. वायकर म्हणताय तुम्ही नवखे आहात राजकारणात. वायकर सुद्धा कधीतरी नौके होतेच आणि ते सगळं शिकून इथपर्यंत आले. आणि मला असं वाटतं जर का तुमच्या अंगामध्ये जुनून असेल आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मला असं वाटतं नौका आणि ह्या गोष्टी फार गौण आहेत. गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करतोय. या मतदारसंघाची जाण मला आहे, मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण मला आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग मला या मतदारसंघामध्ये काम करताना होईल असं मला वाटतं. आपल्या घराची परिस्थिती आहे, हे पहिलं उदाहरण नाही. यासारखे असंख्य उदाहरण भारतात असतील, महाराष्ट्रात असतील, भाऊ भावाच्या विरोधात आहे, काका पुतण्या विरोधात आहे. तसंच तुमच्याकडे आज वडील आणि मुलगा आहे, यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. कशा प्रकारे निवडणुकीत त्याच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल? मला असं वाटतं बघा, वैचारिक ज्या गोष्टी ज्या असतात वेगवेगळ्या असतात. शेवटी 18 वर्षानंतर मत कुणाला द्यायचा हा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. त्या पद्धतीने घरातली वेगळी माणसं कधी वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत असतील, परंतु घरात एकत्र राहत असतात. ते लोकांच्या समोर येत नाही, परंतु हे समोर येते कारण आम्ही सर्वजण सक्रियदृष्ट्या राजकारणामध्ये आहोत आणि सक्रियदृष्ट्या राजकारणात असल्यामुळे काही गोष्टींचा निर्णय घ्यायला लागतो. तो निर्णय मी घेतलेला, माझ्या वडिलांनी घेतलेला किंवा त्यांच्या घरात त्यांनी घेतला असेल. आणि मला असं वाटतं की हे पूर्वी किती व्हायचं आणि आता किती होतंय हे सुद्धा आपण सर्वांनी